नमस्कार. गाळीव इतिहासमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आजचा आपला विषय आहे कसबा आणि पेठ म्हणजे काय. मध्ययुगीन कालखंडातले जे ऐतिहासिक हे दोन शब्द आहेत, तर या दोन शब्दाविषयी माहिती घेत असताना मग कसबा आणि पेठ तसं जवळपास सारखे वाटणारे शब्द, मात्र यात खूप अशा प्रकारचा फरक आहे. अगदी थोड्या वेळामध्ये हे काय ते जाणून घ्या आणि आपण पाहत राहा गाळीव इतिहास. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असतील त्यांनी खालचं सबस्क्राईबचं बटन दाबा, म्हणजे पुढचे व्हिडिओ लगेच पाहायला मिळतील. तर त्याच्यानुसार कसबा म्हणजे काय. प्राचीन कालखंडापासून खास करून मध्ययुगीन कालखंडामध्ये कसबा म्हणजेच ज्या ठिकाणी आठवड्याचा बाजार भरतो, आजूबाजूच्या परिसरातली लोक त्या बाजारला येतात, अशा प्रकारच्या आठवडी बाजारला कसबा म्हटलं जातं. त्यानंतर या कसब्यामध्येच दुसरा एक शब्द आहे, तो म्हणजेच कारागिरांची वस्ती या ठिकाणी असणार आहे. कारण का की आजूबाजूची लोक आठवडाभरामध्ये त्या ठिकाणी येतील, आपला बाजार करतील. साहजिकच आहे, तिथं कारागीर राहणार आहेत विविध प्रकारचे. जे कारागिराचा दुसरा एक शब्द घेतलेला आहे कसब, हर हुन्नरी लोकांची वस्ती, म्हणजे ज्याच्याकडे कसब आहे. तर अशा प्रकारच्या लोकांच्या वस्तीला कसबे अशा प्रकारचा शब्द आहे. म्हणजेच आठवड्या बाजार आणि कारागीर या दोन्हींची वस्ती, म्हणून त्याला कसबे अशा प्रकारचा शब्द आहे. म्हणजेच त्याला आपण कसबा अशा प्रकारचा शब्द वापरतो. आणि त्याला जोडून साहजिकच हा बाजार किंवा जे काही इथं असणारे कारागीर असतील, यांचं वास्तव्य बऱ्याच कालखंडापासून असतं आणि त्यानंतर गाव वाढतं. म्हणून पुढच्या कालखंडामध्ये म्हणजे 18व्या-19व्या शतकामध्ये कसबा म्हणजेच जुन्या गावच्या वस्तीला किंवा गावची जी जुनी वस्ती आहे त्या वस्तीला सुद्धा कसबा म्हणण्याचं पुन्हा सुरुवात झाली. मात्र कसबा या शब्दाचा अर्थ होतो कसब असणाऱ्या लोकांची वस्तीच, म्हणजे कारागिरांची वस्ती, आणि जिथं आठवड्याचा बाजार भरतो अशा प्रकारची वस्ती म्हणजेच कसबा. आणि कसब्यावरनं कसबे अशा प्रकारचा शब्द आलेला आहे. दुसरा शब्द आहे पेठ. त्या गावच्या सत्ताधीशाने किंवा सत्ताधाऱ्यांनी जे व्यापारी उदीम असतील त्यांना विविध प्रकारच्या सवलती देऊन, त्यांना प्रोत्साहन देऊन एक दुकानाची जी ओळ बसवलेली असते, त्या दुकानाच्या ओळीला पेठ म्हटलं जातं. म्हणजे दुकानाची जी काही ओळ आहे किंवा लाईन आहे ती इतरही दिवशी चालू राहणार आहे. दररोजचे जे गरजेच्या वस्तू ज्या असतील त्या गरजेच्या वस्तू त्या भागात मिळतील. म्हणजे दुकान, आजचं आपण शॉपिंग सेंटर शब्द वापरतो, तर शॉपिंग सेंटरचा अर्थच होतो की आजची पेठ, फक्त पेठ शब्द वापरला आहे. म्हणजे जिथं बाजाराची दुकान आहेत त्याला पेठ म्हटलं जातं. तर अशा रीतीने एकंदर मध्ययुगीन कालखंडामध्ये जो व्यापार उद्यमाची ही दोन्ही गावं आहेत किंवा दोन्ही ठिकाणं म्हणजेच कसबा आणि पेठ आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आणखी काय आपल्या सूचना असतील तर निश्चितच मांडा. आणि पुन्हा विनंती की जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा गाळीव इतिहास.